हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आमला आश्रम तर्फे एक नवीन ऑफर. हालेलुया. हालेलुया. आपण या वर्षी गेल्या वर्षासारखे एक सुंदर पिलग्रिमेज आयोजित करत आहोत. 18 तारखेला मुंबईतून गाडी निघणार, 25 तारखेला परत मुंबईमध्ये पोहोचणार. हालेलुया. हालेलुया. आणि दिवसभर या सगळ्या दिवसांमध्ये पुण्य स्थानांमध्ये आपण जाणार. संत लोकांच्या संबंधातील जागा, घरदार वगैरे आपण पाहणार आणि संत तोमा यांच्या द्वारे झालेल्या अनेक पवित्र कृतीच्या ठिकाण आपण जाऊन पाहणार, अनुभव घेणार. गेल्या प्रार्थनामध्ये भरपूर सुंदर अनुभव अनेक लोकांना मिळाले. यावेळी यापेक्षा अधिक अनुभव आपल्याला मिळू दे म्हणून शुभेच्छा आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर. कॉन्टॅक्ट नंबर रिचर्ड मचाडो, नेविल पेरेरा यांचा तुम्हाला फोन नंबर मिळत आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, एका घरामध्ये छोटीशी लहान मुलांचा चोरीचा वृद्ध मुद्दा आहे. अगदी छोटीशी गोष्ट. लहान मुलांमध्ये कोणतरी एक चोरी केली गेली. भरपूर मुलं असले घर आहे. घरामध्ये पप्पानी प्रश्न विचारला, कोणी चोरी केली सांगा. ज्याने चोरी केली मी केली म्हणून बोलत नाही. शेवट सर्वांनी एकत्र एकेकाचं नाव घेतलं, हिने केलं. पप्पानी काय केलं, पप्पानी एक रस्सी काढली, रस्सी वरती अडकून ठेवले आणि पप्पानी सांगितलं आता फाशी देतो. घरात सर्व लोक बघत बसलेला आहे. शेवट या पोरीच्या गळ्याला लावलं पप्पानी, रस्सी लावली. शेवटचे एक संधी पप्पाने दिली, सांग केलं की नाही. ही पोरी भयंकर हट्टीपणाचा पोरी आहे. शेवटपर्यंत बोलायला तयार नाही. शेवट मम्मी तिकडे जाऊन तिला एक तोबाड मारले आणि मम्मीने सांगितलं तिला केलं सांग. या पोरीने मला बोलले, फादर मी काही केलं नव्हतं. मम्मीने मारले, केलं म्हणून सांग म्हणून सांगितलं म्हणून मी शेवट काही पोकार दिले. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियानो, त्या घराची स्थिती काय आहे. प्रेज द लॉर्ड. लहान मुलांची छोटीशी चोरी, ते काही 10 रुपया, 100 रुपया, 1 करोड रुपये, 1 लाख रुपयावर चोरी केलेली गोष्ट नाहीये. ते घरातील लहानशी गोष्ट. पनिशमेंट, शिक्षा काय देण्याचा विचार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे दुष्ट आत्मा मन कठीण करून घेण्याचा काम करण्याचा एक प्रकार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. समजण्याचा आत्मा, समजण्याचा हृदय, जाणून घेण्याचा हृदय, सहकार्य करण्याचा हृदय, ते कुठले हृदय आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळालेले हृदय एका व्यक्तीला माणुसकी देत आहे. समजण्याचं दान देत आहे. जाणीवपूर्वक एक एक गोष्टी करायला शिकवत आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून क्षुल्लक गोष्टी आहे. गंभीर गोष्ट असलं तरी तुमचा हृदय जर शुद्ध झाला, तुम्हाला जर पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला, तर जाणीवपूर्वक या परिस्थितीतून कशा पद्धतीने एका व्यक्तीला, एका कुटुंबाला किंवा एखाद्या परिस्थितीला, एका प्रश्नाला कसं सोडवता येते याचं जाणीव आपल्याला पवित्र आत्मा देणार. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मांसमय हृदय देईन. पुढे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या सर्व परिस्थितीला एकच तोडगा आहे, मी माझा आत्मा तुझ्यामध्ये घालीन. प्रेज द लॉर्ड. माझा आत्मा जेव्हा मी तुझ्यामध्ये घालीन, तू एक नवीन उत्पत्ती बनणार. तेव्हा मला जसं समजत आहे तसं तुला समजायला भेटणार. हालेलुया. हे आहे देवाचा आत्म्याचा कार्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे प्रभूने सांगितलेलं आहे, सर्व अशुद्धीपासून मी तुमचा बचाव करणार. प्रेज द लॉर्ड. या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी खूप गरजेची गोष्ट आहे. आपल्याला नवीन आत्मा मिळणे, पाण्याने आणि आत्म्याने तुमचा बपतिस्मा होणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोरिन्थीयरास लिहिलेल्या पत्रामध्ये पौलाने बोललेला आहे, जैविक माणूस आणि आत्मिक माणूस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या अनेक परिस्थितीच्या पाठीमागचं कारण आपल्यामध्ये जैविक माणूस जिवंत आहे म्हणून आहे. हालेलुया. त्याला परत एकदा आत्मिक माणूस बनवण्यासाठी आपल्याला आत्म्याने भरायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बपतिस्मा स्वीकार केला, आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. प्रेज द लॉर्ड. तेवढे अपुरे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण जगामध्ये वावरताना अधून मधून जैविक आत्मा आपल्यामध्ये घुसायला बघणार. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी देवाने अनेक मार्ग दिलेला आहे. त्यातील एक खूप महत्वाचा मार्ग आहे देवाचं वचन ऐकणे. प्रेज द लॉर्ड. कारण या वचनामध्ये आत्मा आणि जीवन आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये भरपूर अपयशाचा अनुभव आलेला आहे. जबरदस्त अपयशातून गेलेले कोणतरी आपल्या प्रार्थनामध्ये आज आलेला आहे. हालेलुया. परमेश्वर त्याला सांगत आहे, तुला मी यशस्वी बनवणार आहे. हालेलुया. दातांच्या मध्ये त्रास होत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या पायाचा अगदी वरचा जे भाग आहे, एका साईडला मुक्कामावर बसलेला असेल, खूप त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे.
अर्ध डोकं दुखत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. छोटी मोठी गोष्टी कुठेतरी काहीतरी झालं तर लगेच मारामारी करायला उठण्याचा स्वभाव असलेले कोणतरी आपल्यामध्ये आहे. हालेलुया, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्यामध्ये अद्भुत कार्य करायला परमेश्वर तयार आहे. पायाच्या गुडघ्याच्या दुखणे असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. येशू कुणाला तरी सांगत आहे, आपण हार मानलो किंवा तू हार मानलंस तर काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण हार मानलो तर एक समस्या सुटून जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. पायाच्या अगदी वरच्या भागामध्ये पायाला दुखणे, पायाच्या अगदी वरचा जे भाग आहे तिकडे दुखणे होता, त्या व्यक्ती कोण आहे? येशूने त्यांना बरे केलेलं आहे. प्रभूने त्यांना स्पर्श केलेला आहे. असे कोण आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण टाळ्या वाजवत हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कांद्याचा हाड, एक साईडच्या कांद्याचा हाड अधूनमधून जबरदस्त दुखत आहे असं कोणाला तरी ते भाग तुकडा झाल्यासारखा एवढं दुखत आहे, त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे. कधीपासून त्रास होता तुम्हाला? 8 दिवस झाला. हालेलुया. पण टाळ्या वाजवत हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. कोणाला तरी खूप साधी होऊन त्रासातून जाणारा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला पण प्रभू स्पर्श करत आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.